यस. आज आपण बघणार आहे 12th सायन्स मधला, केमिस्ट्री मधला इम्पॉर्टंट लेसन दॅट इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आणि केमिकल थर्मोडायनॅमिक्स मध्ये ठराविकच कन्सेप्ट बघणार आहे ह्या लेक्चरमध्ये. फर्स्ट, एनर्जी म्हणजे काय. नेक्स्ट, टाइप्स ऑफ एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचे कोणकोणते प्रकार आहेत. थर्ड, थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन. आणि नेक्स्ट, सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग मध्ये काय. बरोबर. काय काय पाहणार आहे. एनर्जी, टाइप्स ऑफ सिस्टीम किंवा टाइप्स ऑफ एनर्जी, थर्मोडायनॅमिक्स आणि सोर्स. सो स्टार्टिंग फ्रॉम एनर्जी. एनर्जी म्हणजे काय. आपण म्हणतो माझ्या बॉडीत एनर्जी आहे, माझ्याकडे एनर्जी आहे. एनर्जी मीन्स व्हॉट, कॅपॅसिटी टू डू वर्क. व्हॉट इज एनर्जी. व्हॉट इज द एनर्जी. कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी टू डू वर्क, काम करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी. बघा, पहिला आपण लक्षात ठेवायचं हे काय. एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी. कशाची कॅपॅसिटी आहे, टू डू वर्क, काम करण्याची. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी आहे की नाही कसं कळतं, काम करण्यावरनं. आणि त्याच्यावर ज्या आधारे डेफिनेशन केली. एनर्जी मीन्स व्हॉट, कॅपॅसिटी टू डू वर्क. मग एनर्जीचे कोणकोणते प्रकार आहेत ते पहिले पहा. टाइप्स ऑफ एनर्जी. नंबर 1, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. नंबर 2, कायनेटिक एनर्जी. नंबर 3, केमिकल एनर्जी. नंबर 4, इलेक्ट्रिकल एनर्जी. नंबर 5, न्यूक्लियर एनर्जी. नंबर 6, साउंड एनर्जी. नंबर 7, हीट एनर्जी. नंबर 8, लाइट एनर्जी. काय काय सांगितलं बघा. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी. अशा भरपूर प्रकार आहेत. पण आपल्याला माहिती असणारे काही गोष्टी म्हणून आपण इथं बघतोय. कोणकोणती एनर्जी आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी. कळलं काय काय. लक्षातच ठेवायचं, सहज काय. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी. आणि व्हॉट इज द एनर्जी, कॅपॅसिटी टू डू वर्क. आता नेक्स्ट भाग बघायचे आपल्याला. व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स. व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे नेमका काय. ही सायन्सची ब्रँच आहे. हे काय, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. इट इज ब्रँच ऑफ सायन्स. इथं कशाचा स्टडी केलाय, दॅट डील्स विथ डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. डील्स विथ डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचे वेगवेगळे प्रकार. क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम, त्याच्यातलं रिलेशन. क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन देम, त्यातलं क्वांटिटेटिव्ह रिलेशन. आणि चेंज इन एनर्जी, आणि एनर्जीत होणारा बदल. चेंज इन एनर्जी
ड्युरिंग फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. काय काय सांगितलं बघा. आधी समजून घ्यायची ही काय सायन्सची ब्रँच आहे. ही तर कशाचा स्टडी केलाय, एनर्जीचे वेगवेगळे प्रकार, दॅट डील्स विथ डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी, क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन, त्यात एनर्जी मधलं काय रिलेशन आहे, फक्त क्वालिटीचा विचार करायचा नाही, क्वांटिटी किती आहे ह्याच्यातलं रिलेशन, आणि चेंज इन एनर्जी, एनर्जीत होणारा बदल, आणि कधी ड्युरिंग फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. आणि मग डेफिनेशन बघायचे. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी, quantitative relationship between them, and change in energy during physical and chemical process. काय काय सांगितलं बघा. ही काय सायन्सची ब्रँच आहे, म्हणजे इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. ही तर कशाचा स्टडी केलाय, डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी, एनर्जीचे वेगवेगळे प्रकार, आणि क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम, त्या एनर्जीचे मध्ये क्वांटिटेटिव्ह रिलेशन बघायचं, क्वालिटी बघायची नाही, आणि चेंज इन एनर्जी ड्युरिंग फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. काय काय सांगितलं बघा. It is the branch of science that deals with different form of energy and quantitative relationship between them, and change in energy during physical and chemical process. Next भाग बघणार आता. व्हॉट इज सिस्टीम. सिस्टीम म्हणजे नेमका काय बघा. सराउंडिंग आपल्या दोन गोष्टी बघायच्या आहे. आता मी इथं थर्मोडायनेमिकचा स्टडी केला जातो. जिथं थर्मोडायनेमिकचा स्टडी केला जातो, थर्मोडायनेमिकचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, तो पार्ट ऑफ युनिव्हर्स, विश्वातला भाग. काय म्हणलं बघा. इट इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स. हा काय, इट इज पार्ट ऑफ युनिव्हर्स. पण कसला विश्वातला भाग, विच इज अंडर थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन, जिथं थर्मोडायनेमिकचा स्टडी केला जातो. हा काय विश्वातला भाग, इट इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स. पण कसला पार्ट, विच इज अंडर थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन. आणि याला काय म्हणा, आणि इट इज कॉल्ड सिस्टीम. म्हणजे हा विश्वातला भाग, इट इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स. तो कसा आहे, जिथं थर्मोडायनेमिकचा स्टडी केला जातो, विच इज अंडर थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन किंवा थर्मोडायनेमिक स्टडी, आणि इज कॉल्ड सिस्टीम. व्हॉट इज द सिस्टीम, पार्ट ऑफ फिजिकल युनिव्हर्स विच इज अंडर थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन किंवा थर्मोडायनेमिक स्टडी, इज कॉल्ड सिस्टीम. बरोबर. पार्ट ऑफ फिजिकल युनिव्हर्स which is under thermodynamic study or thermodynamic investigation is called system. म्हणजे विश्वातला भाग जिथं थर्मोडायनेमिकचा स्टडी केला जातो. समजा इथं मी थर्मोडायनेमिकचा स्टडी चालू आहे, तर हा जो भाग आहे एवढाच थर्मोडायनेमिक्स, आणि हा सोडून बाकीचा जो भाग आहे दॅट इज कॉल्ड एज द सराउंडिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं सिस्टीम आहे, म्हणजे एवढ्या भागात मी काय करतोय, थर्मोडायनेमिकचा स्टडी करतोय, आणि हा जो भाग सोडून राहिलेला काय म्हणायचं, सराउंडिंग. व्हॉट इज द सराउंडिंग, पार्ट ऑफ युनिव्हर्स अदर दॅन सिस्टीम. सिस्टीम सोडून जो भाग राहतो दॅट इज कॉल्ड एज द सराउंडिंग. व्हॉट इज द सराउंडिंग, व्हॉट इज द सराउंडिंग, अ पार्ट ऑफ फिजिकल युनिव्हर्स, पार्ट ऑफ फिजिकल युनिव्हर्स म्हणजे विश्वातला भाग, अदर दॅन सिस्टीम, सिस्टीम सोडून, अदर दॅन सिस्टीम, आणि याला काय म्हणा, सराउंडिंग. दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, कारण इथून पुढे सगळा स्टडी आपण सिस्टीम आणि सराउंडिंग ओरिएंटेड करणार आहे. हे सिस्टीम म्हणजे काय कळालं. समजा इथं थर्मोडायनेमिकचा स्टडी करतोय, तर याला काय म्हणतोय आपण, याला काय म्हणतोय, सिस्टीम. आणि सिस्टीमच्या बाहेरचा भाग आहे तो सराउंडिंग. सो व्हॉट इज द सिस्टीम, पार्ट ऑफ फिजिकल युनिव्हर्स विच इज अंडर थर्मोडायनेमिक कन्सिडरेशन किंवा थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. विश्वातला भाग जिथं थर्मोडायनेमिकचा स्टडी केला जातो, आपणच म्हणून घ्यायचं,
इट इज अ पार्ट ऑफ फिजिकल युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनेमिक स्टडी किंवा थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. आणि व्हॉट इज द सराउंडिंग पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन सिस्टीम. सिस्टीम सोडून जो भाग राहतो त्याला काय म्हणतो आपण सराउंडिंग. व्हॉट इज सराउंडिंग पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन सिस्टीम. कारण अतिशय सोपा भाग आहे, बेसिक भाग आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिस्टीम.